आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झाले? ही अंडी कोणी ठेवली होती वरती? मामी अगं किळस करून काय होणार आहे? हे बघ, अंडी ना केसांसाठी खूप चांगली असतात. म्हणजे असं म्हणतात, अंजलीला यातलं खूप नॉलेज आहे. हो ना अंजली? म्हणजे चांगली असतात ना अंडी केसांसाठी. पण एक सांगू का, याचा खूप घाण वास येतो अगं. आता तुझे एक केस धुवायला किती वेळ जाणार आहे काय माहिती नाही. त्यापेक्षा एक काम कर, तू आंघोळीला जा ना. ए बाई तू गप गा. मला नको सांगू काय करायचं काय नाही करायचं ते. कोण मूर्ख कोणी तू बावळट बेअक्कल तिथे अंड कोण तिकडे वरती असं दरवाजावर ठेवतं? कोणी ठेवलंय? अंजली मामीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. कोणत्या मूर्खाने तिथे अंडी ठेवली होती? अंजली, देवाने चांगली बुद्धी दिली आहे ना, तर त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करत जा. ऑडिशन दे, तुझ्या फील्ड मधल्या लोकांना भेट, ओळखी कर, चांगली कामं कर. बघ आयुष्यात ना खूप पुढे जाशील तू. असं दुसऱ्यांचा पाय खेचून ना वेळ नको वाया घालूस. हे पण कोणाला सांगते म्हणा. तुला सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतेस ना, त्याच खड्ड्यात एक दिवस तू आणि तुझी आई पडणार आहे. तू गप बस. तुला जायचं होतं ना, उशीर झाला ना, जा निघ. जा. जाणारच आहे. पण तुमच्यासारखं दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं चांगलं कसं करता येईल ना, यामध्ये मला जास्त रस आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी सुद्धा मी हा जॉब मिळवणारच आहे. मला ऑल द बेस्ट नाही करणार? थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम, मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. तुम्ही बसा तिथे. इंटरव्ह्यू सुरू झाले का तुम्हाला आत बोलवलं जाईल? चालेल. फाईन. हे घ्या. मी तर असं ऐकलंय की हा इंटरव्ह्यू क्रॅक करणं सोपं नाहीये. अरे हो, या कंपनीच्या ज्या ओनर आहेत ना, त्याच आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि त्या ज्या प्रकारे प्रश्न विचारतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं देणं इतकं सोपं नाहीये. हो ना, म्हणून तर या कंपनीच्या जॉबसाठी मी 7 वेळा अप्लाय केलं. हो, त्या कंपनीत जॉब मिळणं खरंच कठीण. पण एकदा का जॉब मिळाला ना, तर लाईफ सेट होईल. म्हणून तर मी इतक्या वेळ ट्राय करतोय. पण बराच उशीर झाला. सगळ्या कॅन्डिडेट्स मधून मोजकीच लोक शॉर्टलिस्ट केले आहेत. बघू आता कोणाचं सिलेक्शन होतं. एनिवेज, ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सिरियसली सई मानेचा रिझ्युमे इथे?
इथे काय करतोय? वाव, सईनी M.Com फर्स्ट क्लास मध्ये केलंय. इम्प्रेसिव्ह. आय गेस त्यांची फायनान्शियल कंडिशन इतकी पण चांगली नाहीये. स्टील त्यांनी इतके मार्क मिळवणं मॅनेज केलं. इट्स नाईस, व्हेरी नाईस. पण आपल्याला या जॉब करता अकाउंटचं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. सो ओके ओके, म्हणजे सईनी अकाउंट मध्ये पण जॉब केलाय. दॅट्स ग्रेट. आणि टीचर तर ते आहेतच. या त्यांनी टीचरचा जॉब का सोडला असेल मग? ऍज पर दिस, सई या पोस्ट करता बेस्ट कॅन्डिडेट आहे. आणि जेन्युइन तर ते आहेतच, आणि ट्रस्टवरती पण. सर काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नॉट एट ऑल. थँक्यू सो मच शैलेश. इनफॅक्ट तुम्ही तुमचं काम खूप परफेक्ट केलंय. गुड जॉब. थँक्यू सर. सॉरी. हा आकांक्षा बोल. ऐक ना, मी जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर आलीये. तुला थोड्या वेळात कॉल करू? चालेल. बाय बाय बाय. हा. बाप्पा, ही नोकरी मिळणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे माहिती आहे ना तुला? हे बघ, गेल्या काही दिवसांमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. देवान सरांचं स्थळ माझ्यासाठी आलं होतं, पण आयत्या वेळेला अंजली त्यांच्या समोर उभी राहिली. माझं माझ्या शाळेतल्या मुलांवर किती प्रेम होतं हे पण माहितीये तुला. पण ती पण नोकरी गेली रे. हे बघ, मी तुझ्याकडे तक्रार करत नाहीये, पण इथून पुढे येणारे सगळे दिवस चांगले आणि सुखाचे असावे ना, एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. हे बघ, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या जॉबवर माझी सगळी स्वप्न अवलंबून आहे. मला माझ्या आईला हक्काचं घर मिळवून द्यायचंय. एक असं घर ज्या घरात तिला कोणाची बोलणी खायची वेळ नाही येणार. वरुणची सुद्धा सगळी स्वप्न पूर्ण करायची, त्याचं शिक्षण पूर्ण करायचं. बाप्पा, ही नोकरी मिळाली ना तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. आणि मला विश्वास आहे या सगळ्यात तू माझी नक्की मदत करशील ना? तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, कायम माझ्या सोबत राहा. ऑल्सो शैलेश, आपल्याला हे सगळे कॅन्डिडेट फक्त क्वालिफिकेशनच्या बेसिसवर सिलेक्ट करायचं नाहीये. आपल्याला त्याचे बाकीच्या सगळ्या स्किल्स पण बघायला लागतील. आय मीन, तो किती स्मार्ट आहे, किती प्रेझेंटेबल आहे, किती हुशार आहे बेसिकली. ओके, फक्त स्वतःची ग्रोथ बघणारा व्यक्ती आपल्याला नको आहे. या कंपनी बरोबर त्याची आणि कंपनीची एकत्र ग्रोथ बघणारा व्यक्ती हवा आहे. टीम मध्ये काम करणारा व्यक्ती हवा आहे. गेटिंग माय पॉइंट, राईट? सो प्लीज, ही पोस्ट एकतर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे या पोस्ट करता कॅन्डिडेट पण तेवढाच एलिजिबल आपल्याला लागणार आहे.
ट्रस्टवर्दी असायला पाहिजे आणि खूप डेडिकेटेड असायला पाहिजे आपल्या कामाला घेऊन. सो प्लीज. सर तुम्हाला जसा कॅन्डिडेट हवाय तसा आपला कॅन्डिडेट नक्कीच भेटेल. आम्ही हे सगळे पॉईंट विचारात घेऊनच यांचं सिलेक्शन केलंय. आय नो, आय कॅन सी दॅट यू हॅव डन अ गुड जॉब. थँक्यू सर. ओके, सो भैरवी मॅम आल्या की आपण लगेच इंटरव्ह्यूला सुरुवात करू. इज दॅट फाईन? हो सर. ग्रेट. फक्त एक काम कर, इथे बाजूला आणखी एक चेअर अरेंज करायला सांग. ओके सर. नक्की. ओके, थँक्यू शैलेश, थँक्यू सो मच. या. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज बसून घ्या ना. हो ठीक आहे. हॅलो. हॅलो हॅलो. फायनली. प्लीज हॅव अ सीट. या. ऍक्च्युली आम्ही तुझीच वाट बघत होतो इतक्या वेळपासून. हो या. काय मूड खूप छान दिसतोय आज. हो तर मी तुला म्हटलं नाही का आज ऑबेरॉय बरोबरची मीटिंग छान झाली. त्यानंतर कॉलेजच्या गप्पा झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. मस्त मज्जा. नाईस. यू हॅड अ गुड टाइम. बरं इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात नाही केली अजून? आय हॅव टोल्ड यू ना, तुझीच वाट बघत होतो आम्ही. ओके मग ठीक आहे. इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी माझ्यासाठी जरा ज्यूस ऑर्डर करशील? आणि तुला काही खायला हवंय? नाही मला काही नकोय आणि तुझा फेवरेट ज्यूस ऑलरेडी सांगितलंय मी. वा ग्रेट. देवांश इंटरव्ह्यू तू घे. हा काही वाटलंच तर मी प्रश्न विचारेन. ओके ओके शुअर. आणि सगळ्यांचे रेझ्युमे चेक केलेस ना? हा रिझ्युमे सगळे चेक झालेत. डिसेंट वाटतायत. बाकी बघू आता पर्सनली कसं इम्प्रेशन पडतंय ते. ओके प्लीज प्लीज कम इन. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. प्लीज हॅव अ सीट. ओके सो नाव काय तुमचं? माझं नाव आर्या मोरे. आणि ग्रॅज्युएशन कुठल्या कॉलेजमधनं केलं तू? MIT कॉलेज बोरीवली. नाईस नाईस. आणि वर्क एक्सपिरियन्स? And yeah, last question. तुम्हाला हा जॉब का हवाय? सर माझी काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न या जॉबमुळे पूर्ण होऊ शकतात. वेट अ मिनिट. आम्ही ही कंपनी तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही स्टार्ट केली. या कंपनीला एक्सपांड करण्यासाठी, या कंपनीला सक्सेसफुल करण्यासाठी आम्ही ही कंपनी स्टार्ट केली. आम्हाला कंपनीची ग्रोथ करणारे एम्प्लॉईज हवे. सर्टनली त्याबरोबर एम्प्लॉईजची सुद्धा ग्रोथ होते, ती गोष्ट वेगळी. पण प्रायोरिटी ही कंपनीच असायला हवी. तू जाऊ शकतेस. देवा, माझ्या सईची धडपड बघतोयस ना, तिच्या पदरात यश घाल आणि तिला ही नोकरी मिळू दे. तिच्या प्रयत्नांना यश दे रे बाबा. अहो वंस, सईला नोकरी ती जॉब देणारी माणसं देणार आहेत, त्या ऑफिस मधली. तुमचा देव नाही देणार आहे. त्याच्यासमोर हात जोडून काय उपयोग आहे? त्याचा वशिला चालणार आहे तिथे. आणि असं पण आत्या, आजकाल जॉब मिळणं इतकं इझी नाहीये. आता तुला काय माहित असणार म्हणा, तू 24 आवर्स घरातच असते ना काम करत. बाहेरच्या जगाचं नॉलेज कुठे आहे ना तुला. ओ नाही तर काय वंस. आता अंजली
किती देखणी आहे, टॅलेंटेड आहे, स्मार्ट आहे, तरी तिला काम मिळत नाही, तर सईला काय मिळणार आहे? आमच्या आता शाळेत मिळाली होती नोकरी, पण ते काय शाळाच होती, गरीब शाळा. त्यांना काय कमी पैशात कामं करणारी माणसं हवीच होती म्हणून मिळाली. आणि शेवटी ऑफिसमध्ये काम करणं आणि शाळेत मुलांना शिकवणं यात फरक असतो भरपूर वंच. आणि सगळ्यात महत्वाचं, तिला जर त्या इंटरव्ह्यूत विचारलं की मागच्या शाळेतून का काढलं, तर काय उत्तर देणार आहे सई? आता हा बेसिक प्रश्न हा तर विचार दिलास ना मॉम. इथेच आपल्या सई टीचर रिजेक्ट होणार. नाही ग अंजली, असं नको म्हणूस. ही नोकरी मिळावी अशी तिची मनापासून इच्छा आहे ग. हो का? अगं तिची इच्छा तर श्रीमंत घरात जाऊन सून बनायची पण होती, पण काय झालं, रिअलिस्टिक इच्छा बाळगाव्यात. नाही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ वंच, पण कसं आपापल्या कुवतीनुसार आपापल्या लायकीनुसार माणसानं स्वप्न बघावेत नाही का? आणि समजा लागली नोकरी तरी असं काय म्हणजे कितीचा पगार मिळणार सईला तिथे? नाही का? किती का मिळेना, पण माझी सई प्रामाणिकपणे नोकरी करेल. हो, तुम्हाला काय वाटतं वंच? तुमची एक लेखच आहे फक्त या जगात प्रामाणिक? 100 प्रामाणिक माणसांची लाईन लागलेली असेल तिथं, त्यांच्यातनं नोकरी मिळाली पाहिजे ना सईला. ती मिळणार आहे का? जाऊ दे ना, तू कशाला आत्याशी बोलण्यात टाइम वेस्ट करते? आपल्याला महत्वाचं काम आहे माहिती आहे ना. हो बाई, हो हो, चल आपण चल चल. आत्या तू कंटिन्यू कर. आणि वंच कसं आहे, आम्ही महत्वाच्या कामासाठी चाललोय, जरा उशीरच होईल, तोपर्यंत जेवण वगैरे करून ठेवा नाही का? हा, आलोच आम्ही, खूप महत्वाचे काम आहे. चल गो बाई चल. आधीची नोकरी सोडली का त्यांनी काढलं कामावरून? ते मॅडम म्हणजे ते असं आहे की कामावरून काढलं असेल तर काहीतरी कारण निश्चित असेल. काय कारण आहे? म्हणजे मॅडम सर ते असं उत्तर देता येत नसेल तर जाऊ शकता. ठीक आहे. गॉड. तुम्ही राहता कुठे? कोपरीमध्ये. ओ, पहिल्यांदा इंटरव्ह्यू? एक्सक्यूज मी, दिले इंटरव्ह्यू, पण त्या मॅडम खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांच्यापुढे तोंड उघडायला पण भीती वाटते. माझं सिलेक्शन नाही झालं, पण तुम्ही प्रयत्न करून बघा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सुमित, नेक्स्ट तुमचा नंबर आहे. येस. सो आम्ही कळवू तुला. थँक्यू सो मच. थँक्यू. यू कॅन गो. देवांश, आत्तापर्यंत एवढे कॅन्डिडेट येऊन गेले आहेत, एकातही स्पार्क नाहीये. शिक्षण महत्वाचं आहे रे, पण त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल असायला हवं.
हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ याचं निदान थोडंफार तरी ज्ञान असायला हवं. पण नाही, डिसअपॉइंटमेंट. कळतच नाही आजकालच्या मुलांना. डोंट वरी, आणखी काही कॅन्डिडेट्स आहेत बाहेर. आणि यु नो व्हॉट, या जॉब करता परफेक्ट कॅन्डिडेट बाहेर बसली आहे. काय? हा, मी तिचा रिझ्युमे चेक केला. वेल क्वालिफाईड आहे, एक्सपिरियन्स पण चांगला आहे. सो तेवढं बघून तरी मला असं वाटतंय की ती परफेक्ट मुलगी आहे या जॉब करता. अरे मग या बाकीच्या बसलेल्या 4 लोकांपेक्षा आपण डायरेक्ट तिलाच बोलवूया ना. मला असं वाटलं की आपण सगळ्यांनाच एक फेअर चान्स द्यायला हवा. करेक्ट बोलतोस. ठीक आहे, दाखव कोण आहे मुलगी. या, वेट अ सेकंड.